ना आपणा प्रत तेचा अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून का तेथ उकळले ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतुनी खाचेत आले जीवन म्हणून लागले अधिधान झरा ऐसे तिज लागून जलाभावी खातची लागला आणि आटला हे मुळी ठावेन जला काकी जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्थाये तिसी नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमलवारी खाता अनंत होती जरी तरीन पालट तोयाचा म्हणून अजन्मा आपणा मी म्हणतसे दया घना अज्ञान नगाच्या कंदना करण्या भावे वज्र तुम्ही ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नाव रूप मिळत जेणेकरून जगतात ओळख त्यांची पडतसे आता चैतन्याप्रत मी तू म्हणणेना उचित काकी चेतन संभवते द्वैत तिची चैतन्य निश्चय आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची मग मी तुया भावनेची संगत कैशी लागते जलपेक गर्भांचे एकपणे एक साचे अवतरणे गोवरी गोताच्याची वेदभूती एक जे गोवेच्या पात्रात जे दोष बनान आणि वैस गाडीच्या
भूतानां कर्तव्यम्